महाराष्ट्रामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने नवीन सक्षम पर्याय महाराष्ट्रात निर्माण होत आहे। SC, ST, OBC, मुस्लिम यांची मोट बांधून वंचित बहुजन आघाडी तयार करण्यात आली असून महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या संख्येने सभा होत आहे। त्यामुळे सर्वच पक्षांनी धास्ती घेतली। भविष्यात महाराष्ट्रात सत्ताधारी पार्टी म्हणून वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत मोठी बाजी मारू शकते। तर या संदर्भात NTV न्यूज मराठीचे बीड जिल्ह्याचे ब्युरो चीफ नंदकुमार पांचाळ यांनी बीड लोकसभेचे उमेदवार विष्णू जाधव यांच्याशी बातचीत केली आहे। नमस्कार। देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। बीड जिल्ह्यामध्ये जवळपास अनेक लोकांनी अर्ज भरलेत। वंचित बहुजन आघाडी एक धडकी भरणारी आघाडी या स्वरूपातून समोर येत आहे। आज माझ्या सोबत आहेत प्राध्यापक विष्णू जाधव, जे लोकसभेचे उमेदवार आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया वंचित आघाडीच्या माध्यमातून आपण कसं जाणार आहात उमेदवारासमोर, पब्लिक समोर आम्ही वेगवेगळे मुद्दे घेऊन आणि वंचित बहुजन आघाडीची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना लोकांना पटवून देतो। आणि प्रामुख्यानं वंचित याचा अर्थ काय होतो की जो गावकोसाच्या बाहेर राहणारा समाज आहे, ज्यानं कधीच ही व्यवस्था त्यांनी अनुभवलेली नाही। इथली जी काय प्रस्थापित व्यवस्था आहे त्या प्रस्थापित व्यवस्थेच्या बाहेरला समाज आहे आणि त्या समाजापर्यंत जाण्यासाठी, कारण मतं देतात, हे मतदान आपण कशासाठी करायचं हे देखील त्यांना माहीत नसतं की फक्त मतदान करायचं आणि मोकळं व्हायचं, म्हणजे हा आपला हक्क आहे, हा आपला अधिकार आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये सर्वात महत्त्वाचं काम कोणतं जर केलं असेल तर इथल्या वन वोट वन व्हॅल्यू, म्हणजे एका मताचं मूल्य एकच आहे। इथल्या देशातल्या राष्ट्रपतीला देखील एकच मत देता येतं आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकाला देखील एकच मत देता येतं आणि त्या मताच्या जीवावर या देशाचा राजा किंवा या देशाच्या सिंहासनावर जो व्यक्ती आपण बसवतो तो त्या मतावर बसतो। म्हणजे त्या मताला एवढं महत्त्व आहे, ते महत्त्व त्या लोकांना आम्ही समजून सांगतो। सर, एकूण 70 वर्षाचा काळ गेलेला आहे, वंचितच राहिलेले आहेत। तुम्हाला वंचिताकडे जायला उशीर झाला असं वाटतंय का? नक्कीच असं वंचिताकडे जायला उशीर झाला असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही। म्हणजे काही गोष्टी आपण खऱ्याच बोलू, 70 वर्ष आपण वाट बघितली ना, म्हणजे आज हे काहीतरी करतील। आता झालं काय माहिती आहे का, याच्या अगोदर जे सरकार सत्तेवर होतं, काँग्रेस राष्ट्रवादी, म्हणजे देशात सत्तेवर काँग्रेस सत्तेवर होतं, तर या सरकारनं म्हणजे काय केलं काय नाही लोक कदरले, इतके कदरले। म्हणजे आता जे काही सरकार होतं सत्तेवर 5 वर्षे, हे अँटी इन्कम्बन्सी, म्हणजे निगेटिव्ह नकारात्मक पद्धतीनं लोकांना मतदान केलं, कारण त्यांना आम्हाला निवडून आणायचं नव्हतं, कारण त्याने इतकं लुटलं असं लोकांना वाटलं आणि म्हणून आता आपण बदल केला पाहिजे। आणि त्यानंतर यानं असं लोकांना बनवलं, अच्छे दिन लाएंगे 15 करोड भरे तुम्हारे खाते में भर जाएंगे, बहुत अच्छा करेंगे, वो करेंगे। लोकांना इतकं बनवलं, लोक इतके कदरले होते या लोकांना, आणि म्हणून निगेटिव्ह पद्धतीने लोकांना मतदान केलं। सकारात्मक मतदान नाही, ते नकारात्मक मतदान केलं, ते नको म्हणून हे देऊ आपण। मग हे झालं। मग याने देखील 5 वर्षामध्ये काय केलं, म्हणजे लोक वाट बघत होते। आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आमचे असोदीन साहेब असतील, OBC साहेब असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, तर हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी लागणारी जे काही यंत्रणा आहे, लागणारे जे काही साधनं आहेत, या साधनाची कमतरता आपल्या समूहाकडे असते। आणि जेव्हा जनताच उसळून आली, इतकी उसळून आली की जनतेला तर असं वाटलं की आता आपण ह्या संबंध गोष्टीवर आपण आता काहीतरी शोध घेतला पाहिजे आपण। आणि दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा भीमा कोरेगाव ठिकाणी घडलेला प्रसंग आहे। भीमा कोरेगावला बाळासाहेब आंबेडकर गेले, मग तिथे एक जातीय तीड निर्माण करायचा प्रयत्न इथल्या प्रस्थापिताने, इथल्या मनोवाद्याने केला आणि त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी संयमाची भूमिका ठेवली, म्हणजे इथले जे काही हिंसा आहे, जातीय दंगल होऊ दिली नाही। आणि मग हे झाल्यानंतर मग असं वाटलं की आता आपण एकटे लढणार नाहीत, म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी, OBC साहेबांनी काय केलं, पक्षाबरोबर युती केलेली नाही, जाती जोडल्या। पण तुम्ही सर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणार होतात, तुम्ही जागा वाटपावरून तुमचा तो मुद्दा रगडला, तुम्ही जाणार होता त्यांच्यासोबत, तुम्ही जागा जास्त मागत होतात, ते म्हणले जेवढ्या पाहिजे 6 जागा देऊ, तुम्ही 22 जागा मागितल्या, मग तुम्ही शेवटी जाणारच होतात त्यांच्यासोबत। सर, तुमच्या माहितीच तो सांगतो, कसं असतं माहिती आहे का, निवडणुकीची ही लढाई आहे आणि आपण नवीन आहोत, आपल्याला सत्तेत जायचं, आपल्या लोकांचे प्रश्न मांडायचे, ही कन्सेप्ट साहेबाची होती, बरोबर आहे। पण जेव्हा 2 पक्ष एकत्र येतात, दोघं वाटून घेतात,
मस्तपैकी मी 24 तुम्ही 24 आणि नंतर आता बोला तुम्ही, म्हणजे जसं की आम्ही आजपर्यंत काय केलं, ह्यानं पोटभर खायचं आणि उरलेलं म्हणायचं यार यांना वाडा त्यांना वाडा, सगळं जे असतं ते थोडंफार उरलेलं ते सगळ्यांना वाडा, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. त्याची भूमिका अशी आहे प्रामुख्याने या देशाच्या जे जुमलेबाज सरकार, त्या सरकारच्या विरोधामध्ये इथले जे देशातले परिवर्तनवादी आहेत, ती परिवर्तनवाद्यांनी एकत्रित येऊन निवडणूक लढली पाहिजे, ही भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला प्रस्ताव दिला होता की त्या ज्या जागा तुमच्या 20 वर्षापासून निवडून येत नाहीत त्याच 12 जागा आम्हाला द्या. परंतु काँग्रेसची भूमिका इथल्या सेक्युलर आणि पुरोगामी लोकांना बरोबर घेण्याची नव्हती. काँग्रेसने त्या 12 जागा दिल्या नाही. काँग्रेसला भाजपाच्या विरोधामध्ये लढायचं नव्हतं, म्हणून त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना बरोबर घेतलं नाही. म्हणून नाईलाजाने या महाराष्ट्रातल्या या देशातल्या पुरोगामी लोकांना बरोबर घेऊन वंचित आघाडीच्या नावाखाली या महाराष्ट्रामध्ये स्वबळावर बाळासाहेब आंबेडकर आणि ओवैसी साहेबाच्या नेतृत्वाखाली ही आम्ही निवडणूक लढवतो. नाही, पण आज अशी चर्चा आहे की भाजपनंच उभा केलेला पक्ष आहे, जेणेकरून फायदा भाजपलाच होईल, अशी पण चर्चा आहे. हे अशाच पद्धतीचा प्रचार करून हे सगळे सत्तेवर आले. हो, हे भाजपची बी टीम वगैरे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकमेकाची बी टीम आहे असं आम्ही मानतो. तुम्हाला किती जागा येतील असं वाटतंय? निश्चित प्रकारे आमच्या 20 ते 22 जागा येतील असा आमचा ठाम विश्वास आहे. 20 ते 22 जागा आमच्या यायलाच पाहिजेत असा आमचा विश्वास. सर्वसाधारण ओबीसी, SC ST मुस्लिम समाजातील व्यक्तींना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे, हो. त्याच्यातून एक चांगला संदेश गेला हो. त्याच्या मतात किती रूपांतर होईल? मतात रूपांतर 100% मतात रूपांतर होणारच आहे. ठीक आहे, 4-2% आपण इकडे तिकडे करू असं आपलं म्हणतात नाही का आम्ही परिवर्तन करून 100% परिवर्तन झालं. पण 90% तुम्हाला सांगतो, ज्या समूहासाठी ज्याच्यासाठी ही वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली, त्या समूहानं त्या लोकांना असं मनाला खुणगाठ बांधली की आपला वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. लोक ही सुप्त लाट आहे सर, ही ओपन लाट नाही, सुप्त लाट आहे. हे एकदम अचानक असा घाला घालणार आहेत. अचानक त्यांना कळलं की आता हे काय झालं आणि काय नाही. म्हणून आता ही पैशावरल्या निवडणूक राहिलेल्या नाही. आणि म्हणून तुम्ही प्रचारामध्ये बघत असताना तुम्ही कुठं दिसायला कुठल्या पक्षात तरी असा फार मोठा, आता ठीक आहे सभा होतील यांच्याकडे पैशामध्ये, यांच्या मोठमोठ्या सभा होतील, तो विषय वेगळा आहे. पण जसं गाव टू गाव, डोर टू डोर जाण्यासाठी आम्ही जेवढं फिरतो तेवढा त्यांचा प्रचार नाही. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही डोर टू डोर फिरायला? नाही, आम्ही तेच आता विकासाचेच मुद्दे घेऊन आम्ही जातो. पहिला मुद्दा तर आमचा 15 लाख कोणाच्या खात्यावर आलेत. दुसरा मुद्दा माझा असा आहे, अहो सर काय निर्णय घेतला माहिती आहे का, हे तुम्हाला माहिती, 500 रुपये शेतकऱ्याला आम्ही देतो, 5,000 रुपये महिना वर्षाला आम्ही शेतकऱ्याला द्यालो, 6,000 रुपये 6,000 रुपये वर्षाला द्यालो. ऐकून घ्या सर तुमचं विजन काय, तुमच्या पक्षाचं विजन? आणि 6,000 रुपये सांगतो, 6,000 रुपये देतात आणि इथल्या एका वर्गाला 6,000 रुपये महिना देत आहेत आणि शेतकऱ्याला 500 रुपये महिना दिला जातो. वाक्य कसं वापरायचं, वर्षाला 6,000 आणि ह्याला महिन्याला 5,000. दोन्ही पक्षांनी घोषणा केली नाही, एकानं 72,000 रुपये वर्षाला देतो म्हणले, एकानं 6,000 रुपये देतो म्हणले. तर ह्या तुमचा निर्णय काय आहे? तर आमचा निर्णय असा आहे, इथला गरीबातला गरीब माणसाला कशा प्रकारे न्याय देता येईल त्याच्यापर्यंत सरकारमध्ये असणाऱ्या ज्या विविध ज्या काही योजना त्या गरीबातल्या गरीब लाभार्थ्यापर्यंत गेल्या पाहिजे, याचसाठी आम्ही काम करू. सर तुम्ही एक प्राध्यापक, सेवानिवृत्त प्राध्यापक आहात. सर्वसाधारण विद्यार्थ्यांचे जे होणारे हाल आहेत, त्यांचं जे शिक्षण आहे, त्यांच्यातून जी आईवडिलांची होणारी सचे होलपट आहे, ह्याच्यातून एक तुम्हाला काय वाटतं की विद्यार्थ्याच्या बाबतीत तुम्ही कोणता निर्णय घ्याल? नाही, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांचे हाल व्हायलाच नाही. म्हणजे आज विद्यार्थी व्हायबल झालेला आहे. 10% बाळासाहेब आंबेडकरांनी जी केंद्र शासनाचं जे बजेट आहे, माननीय आमच्या वंचित आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या आर्थिक बजेटच्या 10% बजेट हे शिक्षणावर खर्च करू म्हणून असं जाहीर आव्हान केलेलं आहे. आणि ते 10% सर्वांना मोफत शिक्षण, पूर्ण म्हणजे बालवाडी ते ग्रॅज्युएशनपर्यंत सगळं मोफत शिक्षण देण्याची भूमिका ही वंचित आघाडीने घेतलेली आहे. म्हणून विद्यार्थ्याची किंवा इथून पुढं शिक्षणासाठी कुठल्याही विद्यार्थ्याची, कुठल्याही जाती धर्माच्या विद्यार्थ्याची सचे होलपट होणार नाही. आम्ही मोफत शिक्षण देणार.